नमस्कार. तर आपण 10 ते 15 दिवस आधी हे इडलीचं पीठ आहे ते घरी बनवलेलं होतं. माझं व्हिडिओ टाकणं पॉसिबल झालं नाही मला, म्हणून मी ही आत्ता व्हिडिओ टाकते आहे. थंडीत आपण हे पीठ म्हणजे इडलीचं पीठ घरी बनवलं होतं. ते पण त्याच्यामध्ये सोडा अजिबात टाकला नव्हता आणि ते तुम्ही बघू शकता इतकं फुललेलं आहे की ते भांड्याच्या पण बाहेर येत आहे. इतकं सुंदर असं झालं होतं आणि पांढरं शुभ्र तुम्ही बघू शकता मस्त असं फुललेलं आहे. त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट सोबत आपल्याला ते घ्यायला लागतं, तांदूळ आणि डाळ, तेव्हाच हे असं छान होतं. त्यासोबत मेथी दाणे आणि पोहे यामध्ये टाकलेले आहेत. त्याला आपण छान असं मिक्स केलेलं आहे आणि पीठ आहे ते अर्धं भांडच होतं. ते इतकं सुंदर फुललेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी परफेक्ट तुम्ही बघू शकता आपलं पीठ रेडी आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जे इडली करण्यासाठी प्लेट आहे ते भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे खाली, त्यामध्ये लिंबाच्या 2 फोडी आणि प्लेटमध्ये आपण ऑइल ग्रीस करून छान अशा इडल्या करून घेतलेल्या आहेत. पूर्ण इडल्याचे प्लेट्स आहेत अशाच पैकी भरून ते झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान अशा इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर लगेचच 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गॅस ऑफ करायचा, इडल्या थंड होऊन द्यायच्या, त्यानंतरच त्या प्लेटमधून काढायच्या आहेत. जर तुम्ही त्या गरम असतानाच प्लेटमधून काढल्या तर त्या तुटतात आणि खाली चिकटतात, प्लेटला व्यवस्थित निघत नाहीत. आता तुम्ही बघू शकता त्या थंड झालेल्या आहेत, म्हणजे आपण प्लेट हातामध्ये घेऊ शकतो इतक्या थंड झालेल्या आहेत. तर त्या बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त अशा क्लीन निघतात. त्यासोबत या अगदी छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. मस्त विकतच्या पिठापेक्षा घरीच पीठ करून तुम्ही नक्की एकदा इडली सांबर करून बघा. सांबर आणि इडलीची रेसिपी सुद्धा मी याआधी शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन ट्रिक्ससोबत. थँक्यू.